तुम्हाला शुभेच्छा. आपण निवडणुकीला उभे राहिलेले आहात. कशा प्रकारची लढाई सुरू आहे? आज आपण मनसेतून शिवसेनेत आलेले आहात, परंतु मतदार तेच आहेत, प्रभागी तोच आहे, परंतु या सगळ्यांशी एक नातं जोडलेलं आहे. आम्ही इथे पाहिलं. काय तुमचं भावना आहे? गेली 17-18 वर्ष झालं आम्ही कांसे विभागामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून समाजसेवा करतोय. लोकांची ज्या ज्या गरजा होत्या ती कामं आम्ही गेल्या 15-17 वर्षामध्ये आम्ही केलेली आहेत. लोकांना जे हवंय ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. यापूर्वीच्या 2 निवडणुका आम्ही इथून लढलेलो आहेत. दोन्ही निवडणुकीत आमचा विजय झालेला आहे आणि येणारी ही निवडणूक, या निवडणुकीत पण आमचा विजय होईल. ही काळ्या दगडावरची रेष आहे. सन्माननीय कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी कल्याण लोकसभेमध्ये तर खूप काम केलं आहे, पण अंबरनाथ शहरावर त्यांचं खूप प्रेम आहे. या प्रेमापोटी त्यांनी अंबरनाथ शहराचा कायापालट करण्याचं ठरवलं आहे. आमच्या कांसे विभागातील गल्ल्याने गल्ले आम्ही सिमेंट कॉन्क्रिटीकरणचे केलेले आहेत. या भागामध्ये नेहरू उद्यान असेल, अटल उद्यान असेल, त्याचबरोबर सिविक सेंटर असेल, त्यानंतर आनंदघन असेल, मधु मंगेश कर्णिक उद्यान असेल, या सगळ्या वास्तूंचं या ठिकाणी नव्याने काम होत आहे आणि लोकांना ते लवकरच लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत. डॉक्टर श्रीकांत शिंदेंचं जे विजन आहे अंबरनाथच्या बाबतीमध्ये, त्यामुळे मला वाटत नाही जनता शिवसेनेला मतदान केल्याशिवाय राहणार नाही. आणि येत्या 2 तारखेला अंबरनाथची जनता ही शिवसेनेवर विश्वास दाखवेल. या भागातून पण आणि शहरातून पण अंबरनाथमध्ये नगराध्यक्ष आणि शिवसेनेचा भगवा फडकेल. जिंदाबाद. निशाणी धनुष्यबाण. भाऊ झाले होते, काय सांगा? कसं आहे बघा, 2010चा काळ आठवला मला. त्या काळात माझे वडील निवडणुकीच्या काळात एक्सपायर झाले होते आणि ती निवडणूक माझ्या सहकाऱ्यांनी, इथल्या स्थानिक सहकाऱ्यांनी आणि त्यावेळेचे माझे नेते होते राजेश कदम साहेब यांनी स्वतः उमेदवार म्हणून या ठिकाणी घरोघरी जाऊन प्रचार केला आणि त्या निवडणुकीमध्ये माझा विजय झाला. म्हणजे जे 15 दिवस प्रचारण मिळतात त्यातले फक्त 2च दिवस मी लोकांच्या समोर गेलो आणि लोकांनी मला भरभरून मतदान केलं. आणि त्या दिवसापासून मी ठरवलं होतं माझं एक मिनटं मी या भागासाठी देईन आणि तो देत आलोय. म्हणून जनता माझ्या पाठीशी आहे. आम्ही गेल्या 15 वर्षापासून इथे काम करतो आहे. लोकांचा अतिशय छान प्रतिसाद मिळत आहे. लोकांचा प्रतिसाद याच्यासाठी मिळतोय की जे आपले खासदार श्रीकांत शिंदे साहेब आहेत यांचं जे विजन आहे त्या विजनवर लोकांचा विश्वास आहे. एक सुशिक्षित नेता इतर कार्यकर्ते घडवत असतो, तसंच श्रीकांतजी शिंदे साहेब यांचं आहे. आणि माझं नागरिकांना आव्हान असेल की तुम्ही सर्व सुज्ञ नागरिक आहात, सुशिक्षित आहात, तर एक लोकप्रतिनिधी हा नगरपालिकेमधला सामान्य नागरिक आणि नगरपालिका यांच्यामधला दुवा आहे. तर माझं अंबरनाथकरांना आव्हान असेल की जास्तीत जास्त संख्येने घरातून बाहेर पडा आणि शिवसेनेच्या शिलेदारांना निवडून द्या. धन्यवाद.